तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का, की आपल्या या जगातल्या सर्व जाणीवाच बधीर झाल्या आणि डोक्याचे वेगळेच कप्पे उघडले? असं वाटतं, असे रंग, असे गंध, असे स्पर्श आपण यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. शास्त्रीय भाषेत याला ESP, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, म्हणजे अतिंद्रिय संवेदना असं म्हणतात. अतिशय थोर, एकदम हटके अशा लेखकांकडून प्रेरणा घेऊन नारायण धारप यांची लेखणी मराठीत अतिशय समर्थपणे चालली. HP लव्हक्रॉफ्ट, स्टीफन किंग, H.G. वेल्स सारख्या लेखकांच्या कल्पना मराठीत आणताना त्यात कुठेही कृत्रिमपणा येणार नाही, उपरेपणा येणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. आणि सहज साध्या ओघवत्या लिखाणातून ते आजही आपल्या मनात एक आढळ स्थान घेऊन बसलेत. आज एक संपूर्ण कथा एकाच भागात ऐकवणार आहे. मूळ लेखक H.G. वेल्स यांची ही कथा जगभर अनेकांनी स्टडी रेफरन्स म्हणून वापरली. एक कल्पनेतली सृष्टी जिथं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि एक आपल्या भोवतालचं जग, प्रॅक्टिकल, रॅशनल, रिस्पॉन्सिबल जग यांच्यामध्ये होणारी ओढाताण या कथेत समर्थपणे व्यक्त झालेली दिसते. द डोअर इन द वॉल या नावानं 1911 साली प्रसिद्ध झालेली ही कथा धारपांनी साधारण 1970च्या आसपास मराठीत प्रकाशित केली. अनोळखी दिशा खंड 1 या कथासंग्रहात आपल्याला ती सापडेल, हिरवं फाटक या नावानं. या आधीच्या संक्रमण या कथेवर आपण रसिकांनी असंख्य कॉमेंट्स केलेत आणि खूप प्रेम दिलंय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. काही कॉमेंट्सचा स्पेशल व्हिडिओ करून उल्लेख करणार आहे, पण ते नंतर. मी ज्या कथा आणतो त्या पूर्ण स्वरूपात आणतो. सर्व भाग एकामागून एक लिंक न तुटता ऐकायचे असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जो माहितीचा डिस्क्रिप्शनचा भाग आहे त्यात मोरवर क्लिक केलं की खाली या चॅनलवरच्या बहुसंख्य कथांच्या प्लेलिस्ट आपल्याला सापडतील. नीडलेस टू से याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्वीच्या कथांच्या प्लेलिस्ट आहेत. सगळ्यात सोपं म्हणजे सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं तर चॅनलचे सर्व कंटेंट तुम्हाला कधीही उपलब्ध राहतील. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. सो नमनाला घडाभर तेल घालून झालंय, आता कथेकडे वळूयात. हिरवं फाटक. मी सकाळचं वर्तमानपत्र उघडलं आणि त्याच्या पहिल्याच पानावर काळ्या चौकटीत डॉक्टर जसवंतांच्या मृत्यूची बातमी वाचली. मुंबईतील प्रसिद्ध कार्यकर्त्याचे निधन. मुंबई, तारीख अमुक अमुक. मुंबईतील नावाजलेले सर्जन आणि सर्वश्रुत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गुणवंतराव जसवंत यांच्या आकस्मिक निधनाची शोकदायक बातमी प्रसिद्ध करण्याचा दुःखद प्रसंग आमच्यावर आलाय. रोडवर एका मोठ्या इमारतीचं काम चालू आहे, त्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात काल रात्री 10चे सुमारास डॉक्टर साहेब मृतावस्थेत सापडले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला असावा असं मत व्यक्त केलंय. खोदकामाच्या चारी बाजूंनी पत्रा उभा केलाय, पण कामगारांसाठी ठेवलेले लहानसे फाटक चुकून उघडे राहिले असावे आणि तेथेच हा धक्का देणारा अपघात घडला असावा अशी पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. वाचकांच्या ध्यानात आलं असेलच की नुकताच डॉक्टर जसवंतांचा 61 समारंभ फार मोठ्या थाटानं साजरा झाला होता. त्यावेळी आम्ही अशी एक ऐकीव बातमी ही प्रसिद्ध केली होती की लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अदलाबदलीत त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आजवर केलेल्या निरपेक्ष आणि अमोल समाजसेवेचं खरोखर चीज झालेलं आहे. काल मुंबईचे मुख्यमंत्री यांनी डॉक्टर जसवंतांना आपल्या घरी रात्रीच्या खाण्यासाठी बोलवलं होतं. विश्वसनीय गोटातील बातमी अशी आहे की कालच त्यांना मंत्रिपद देण्याचा आपला निर्णय त्यांना मुख्यमंत्र्यांनी कळवला असावा. त्यांच्यासारख्या गुणी व कार्यक्षम माणसाच्या कर्तृत्वाला आपलं राज्य मुकावं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या खाली दिलेल्या संपादकांच्या सूचनेप्रमाणे पान 8 वर डॉक्टर जसवंतांचं आयुष्य आणि कार्यासंबंधी जवळजवळ 3 कॉलम मजकूर होता. डॉक्टरांच्या मोठेपणाबद्दल, लोकप्रियतेबद्दल आणि त्यांच्या निधनानं झालेल्या दुःखाबद्दल शंकाच नव्हती. खरोखरच त्यांना व्यक्तिगत शत्रू नव्हता. भाग्यवान माणूस. डॉक्टरांची व माझी पहिली गाठ एडनमध्ये पडली. 42 मध्ये IIMCच्या पोस्टिंगमध्ये आम्ही दोघं एकत्र आलो. दोघंही महाराष्ट्रीय असल्यामुळे आमचा स्नेह लवकरच दृढ झाला.
तसं पाहिलं तर जसवंत दिसण्यात काही एकदम डोळ्यात भरण्यासारखे नव्हते. मध्यम उंची आणि त्याला साजेसाच शरीराचा बांधा होता. वागण्यात अत्यंत टापटिपीचे होते, पण स्वभावानं अत्यंत मोकळे आणि सहसा कोणाबद्दल वाईट शब्द निघायचा नाही. एखादा रविवार जर दोघांना एकत्र सुट्टीचा मिळाला, तर आम्ही कॅम्प बाहेर हिंडायला वगैरे जात असू. त्यांचं सर्जरी, त्यातल्या त्यात ॲब्डॉमिनल सर्जरीच्या विषयावर असामान्य प्रभुत्व होतंच. पण तरीही इतर विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता आणि नवीन गोष्टींबद्दलची त्यांची उत्सुकताही काही काही वेळा अगदी लहान मुलासारखी वाटे. होय, त्यांच्यातला हा उत्सुकपणाच माझ्या कायम लक्षात राहिलाय. तुम्हाला माहिती आहे का, मला सारखं वाटायचं की डॉक्टरांची नजर सारखी काहीतरी शोधण्यात गुंतले. आम्ही बाहेर फिरायला गेलो असताना तर हे माझ्या ताबडतोब लक्षात आलं. एक संध्याकाळ तर माझ्या आठवणीत आत्तासुद्धा येते. सूर्यास्ताच्या सुमारास आम्ही दोघंही नेहमीच्या अरुंद रस्त्यावरून चाललो होतो. मागवून एक जीप जोरात आली. वाट देण्यासाठी आम्ही एका लहानशा गल्लीत वळलो. जीप जाताच मी मोठ्या रस्त्याला लागलो, पण डॉक्टर मागेच थांबले होते. त्यांना कशानं उशीर होत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिलं, तर डॉक्टर एखाद्या चित्रासारखे तटस्थ उभे राहून कशाकडे तरी पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मला वाटतं काही काही वेळा माणूस बाकीचं सारं जग विसरून पूर्ण एकटा होतो आणि आपल्या भावनांना वाट करून देतो, तसे भाव होते. ती वेळ दुसऱ्या कोणासाठी नसते आणि दुसऱ्या कोणी ते पाहिलं तर विसरून जावं, कारण त्यावेळी माणसानं आपल्या अंतःकरणाचे अगदी आतले कप्पे उघडे केलेले असतात. मी मोठ्यानं खाकरलो. जसवंत दचकून भानावर आले आणि एखादा दिवा मालवावा तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि त्यावर दाट निराशेची, अत्यंतिक निराशेची छाया पसरली. ते चटदिशी माझ्याबरोबर निघाले. मी त्यांना काहीही विचारलं नाही. त्यांना जर सांगण्याची आवश्यकता वाटली तर ते सांगतील, नाहीतर नाही सांगणार असा मी विचार केला. मात्र येताना मी काहीतरी सबब सांगून त्या गल्लीत गेलो आणि डॉक्टर साहेब एवढे कशाकडे पाहत होते ते पाहिलं. कुंपणाच्या मळकट हेजमध्ये बसवलेलं ते एक साधं हिरवं फाटक होतं. आपण हजारो ठिकाणी पाहतो तसं. त्यानंतर जसवंत ब्रह्मदेशला बदलून गेले आणि आम्ही एकमेकांना पार विसरलो. आमची त्यानंतरची गाठ 6-7 महिन्यांपूर्वी अचानकपणे मुंबईत बसमध्ये पडली. केस थोडेसे पांढरे होण्यापलीकडे त्यांच्यात काही बदल झालेला नव्हता. त्यांना पाहता क्षणी मी ओळखलं, पण माझी ओळख पटायला मात्र त्यांना जरा वेळ लागला. मी मुंबईस काही कामाकरता आलोय हे कळताच त्यांनी माझं काहीही एक न ऐकता मला त्यांच्याबरोबर शिवाजी पार्कमधल्या त्यांच्या फ्लॅटवर नेलं. स्वतःच्याच किल्लीनं दार उघडून त्यांनी मला आत नेलं. सर्वत्र त्यांची पूर्वीची टापटीप आणि सौंदर्याची आवड दिसून येत होती. फोनवरून त्यांनी कोपऱ्यावरच्या इराण्याला कॉफी, खाण्याचे काही पदार्थ आणि ड्रिंक्स पाठवण्यास सांगितलं आणि मोठ्या वरांड्यात आराम खुर्चीवर आम्ही बसलो. इतक्या वर्षांच्या अंतरामुळे आमच्या मैत्रीवर थोडासा गंज चढल्यासारखा झाला होता, पण पहिल्या 5-10 मिनिटाच्या संभाषणातच आमचं वागणं पूर्ववत सुरू होऊन त्यात नैसर्गिकपणा आला. डॉक्टरांचं नाव यानं त्या कारणानं वर्तमानपत्रात नेहमी येतच होतं, त्यामुळे मी त्यांची चौकशी करण्याचं प्रयोजनच नव्हतं. पण त्यांनी मात्र माझी अगदी आस्थेनं चौकशी केली. त्यांच्याशी जरी माझी तुलना होण्यासारखी नव्हती तरी. मध्ये मी गेल्या 10-12 वर्षात चांगलं बस्तान बसवलं होतं. समाजात काहीतरी दर्जा मिळवला होता आणि शक्य तिथे गरजू लोकांना मदतही केली होती. ते सर्व सांगताना मला थोडा तरी अभिमान वाटल्याखेरीज राहिला नाही. पण अगदी शेवटी माझ्या ध्यानात आलं की आपण कोणाशी बोलत आहोत. मी माझं बोलणं एकदम आखडतं घेतलं. त्यांनी ती गोष्ट बरोबर ओळखली. आपण जुने दोस्त आहोत. तुम्हाला माझ्याशी मोकळेपणे बोलायला काहीच हरकत नाही. माझ्या बाहेरच्या दिमाखावर तुम्ही जाऊ नका. जरा वेळ थांबून ते म्हणाले, एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. आयुष्यात काहीतरी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते तुम्ही गाठलंय. त्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येक शब्दात मला दिसतं. मी मात्र समाधानी नाही. आणि केवळ आपली जुनी मैत्री आठवून मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी आजवर कोणाला माहीत नाही. मला या जगात काहीतरी हवंय आणि ते मला मिळत नाही, सापडत नाही. इतक्या वर्षांपूर्वी झाडीतल्या फाटकाकडे पाहत उभे राहणारे जसवंत एकदम डोळ्यांसमोर उभे राहिले. आज मी त्याबद्दल त्यांना विचारू शकत होतो.
मी ही गोष्ट 20 वर्षांपूर्वी तुम्हाला सांगू शकलो असतो डॉक्टर, की तुमचं मन सारखं काहीतरी शोधतंय. त्यांच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहून मी त्यांना एडनमधला तो प्रसंग सांगितला. 20 वर्ष तुम्ही स्पष्टीकरणाची वाट पाहिली. त्यावेळी तुम्ही मला त्याबद्दल काही बोलला नाहीत. नवल आहे. मी अगदी जवळ फसलो होतो त्यावेळी आणि तुम्ही जर काही विचारलं असतं, तर सांगता येत नाही काय झालं असतं. तुमच्या या विशेष समजूतदारपणाबद्दल तरी तुम्हाला मला ही सारी हकीकत सांगायलाच पाहिजे. खालून आलेलं खाणं वगैरे झाल्यावर कॉफी घेत असताना आम्ही सिगारेट्स पेटवल्या. बॉयनं सगळ्या प्लेट्स वगैरे हलवल्यानंतर आम्ही आरामशीरपणे व्हरांड्यात बसलो. संध्याकाळचा किंचित दमट वारा सुटला होता. समोरच्या आकाशात अनंत रंग पसरले होते. त्यामध्ये आपली नजर मिसळून डॉक्टर जसवंत बोलत होते. या सर्व प्रकरणाची सुरुवात माझ्या वयाच्या 9व्या वर्षापासून झाली. तुम्हाला माहिती आहे, काही काही प्रसंग आपल्या मनावर जणू पोलादी लेखणीनं कोरून ठेवलेले असतात. आयुष्यातलं इतर काही विसरू, पण हे प्रसंग विसरणार नाही. आम्ही त्यावेळी नाशिकला राहत होतो. माझ्या नंतर ध्यानात आलं आणि तुमच्याही लक्षात येईल, या ठिकाणी स्थळाचा अगर वेळेचा काहीही संबंध नाही. शाळा माझ्या घरापासून अर्ध्या मैलावर असेल. जाण्याच्या वाटा अनेक होत्या आणि जाता येताना आमची शिवाशिवी वगैरे खेळ चालू असायचे. खेळात त्यावेळी मी काही तरबेज नव्हतो, साधारण प्रतीचा होतो, पण त्याचाही या गोष्टीशी आता संबंध नाही. त्या दिवशी असाच शाळेतून परत येत होतो आणि त्या वयाच्या चौकस दृष्टीनं मी इकडे तिकडे पाहत होतो. वाटेत मला एक लहानसं फाटक दिसलं. डोक्यापेक्षा थोडं उंच असेल माझ्या. सहज कुतूहल म्हणून मी त्याच्याजवळ उभा राहून आत पाहू लागलो. आत काही मुलं खेळत होती. त्यापैकी एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं. धावत धावत तो फाटकाकडे आला आणि म्हणाला, "ये ना आत, यायचंय का खेळायला तुला?" त्यानं फाटक उघडलं आणि मी आत गेलो. मला आता त्या मुलांचे चेहरे आठवत नाही, आम्ही काय खेळ खेळलो ते आठवत नाही. माझ्या लक्षात आहे त्या बागेतलं वातावरण. इतका आनंद, शांतता, मोकळेपणा माझ्या मनाला आजवर कधीही लाभलेला नाही. त्या बागेत आणखीही काही चमत्कारिक गोष्टी होत्या. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी, नाना रंगाची हरणं, पाण्यात अनेक प्रकारचे हंस आणि बदकं आणि त्या सर्वांमध्ये दचकू नका, वाघ आणि सिंह फिरत होते. माझ्या बालमनाला भीतीचा स्पर्शही झाला नाही. मुलांच्या बरोबर आत मोठी माणसंही होती. त्यांच्याबद्दल एकच गोष्ट मला आता आठवते, त्यांचे विचित्र आणि विविध प्रकारचे पोशाख. काही काही लोकांना पाहून तर मला माझ्या इतिहासाच्या पुस्तकातल्या चित्रांची आठवण झाली. त्यांच्यातली एक बाई काही वेळा आमच्याबरोबर खेळली. तिच्या स्वरातलं प्रेम, ममता मी कसं वर्णन करू. त्या बालवयात सुद्धा मला वाटलं, घर सोडून आपल्याला कायम इथे राहायला सांगितलं तर आपण आनंदानं राहू. त्यावेळी सुद्धा मला तेथील वेगळेपणा आणि सर्वांची एकमेकांबद्दलची आपुलकी जाणवली. तिथे एक धोतर पांघरलेला मोठा माणूस आला आणि तिला म्हणाला, "नवीन आला का हा छोकरा आत्ताच?" ती बाई गडबडून म्हणाली, "नाही नाही, तसं नाही. तो शाळेतून घरी चालला होता. आपल्यापैकी कोणीतरी त्याला पाहिलं आणि खेळायला बोलवलं आतमध्ये." आपली मान हलवून तो म्हणाला, "त्याला घरी जाऊ दे. फार वेळ इथे नको. काही काही जणांना ते मागून सहन होत नाही. जाऊ दे त्याला घरी." तिनंही मान हलवली त्याच्याबरोबर. माझ्याकडे वळून ती म्हणाली, "घरी जायचं ना बाळ तुला? वाट पाहत असतील ना घरी तुझी?" घरी. त्या बागेतून बाहेर जायचं म्हणताच मला किती वाईट वाटलं. डोळ्यांना पाणी आणून मी म्हणालो, "मी रोज येऊ का इथे खेळायला? वाटेवरच आहे माझ्या ही बाग." "ही बाग आपल्या सर्वांच्याच वाटेवर आहे बाळ," ती हसून म्हणाली. "पण मी येऊ का रोज? तुझे दुसरे मित्र नाहीत का? त्यांना नकोस का तू खेळायला?" "नको मला. मला इथेच आवडतं. येऊ का मी रोज?" माझ्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, "ये ना बाळ. तुला आमचं हिरवं फाटक दिसलं की ये आत. मग मात्र वाट पाहत बसायचं नाही कोणाची." हेच तिचं वाक्य मी आज इतकी वर्ष मनाशी घोळतोय. हिरवं फाटक दिसलं की कोणाची वाट न पाहता आत जायचं. मला त्यांनी फाटकाबाहेर आणून सोडलं. माझ्या बालमनाला न उलगडलेल्या कितीतरी गोष्टी त्या संध्याकाळी झाल्या. पहिली म्हणजे मी इतका वेळ आत गेलो होतो आणि इतका खेळलो होतो
तरी मला घरी जायला अजिबात उशीर झाला नाही, कारण कोणी काही बोललं नाही. इतका वेळ मी तिथे खेळलो, पण मला यत्किंचितही दमल्यासारखं वाटलं नाही. आणि आणखी एक लहानशी गोष्ट, जी मला माझी डॉक्टरीची परीक्षा पास झाल्यावर काही वर्षांनी समजली. त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत मी एकदाही कशानंही आजारी पडलेलो नाही. त्या दिवसाचे प्रसंग मी अत्यंत बारकाईनं आठवतो, तेव्हा तिथे त्या बागेत मला कोणीतरी एक लहानसं फळ, बेरी असेल एखादी, खायला दिल्याचं अगदी अंधुकपणे आठवतं. पण केवळ तेवढ्याशी माझ्या आरोग्याचा संबंध जोडायला माझं मनही जरा कचरतं. मी जर या गोष्टीवर फार विचार करू लागलो तर माझं मन माझ्या आवाक्याबाहेर जातं. बाल स्वभावाप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी माझ्या आदल्या दिवशीच्या पराक्रमाची सगळ्यांजवळ प्रौढी मिरवली. साहजिकच कोणाचाही माझ्यावर विश्वास बसला नाही. माझ्या काही मित्रांनी तर मला उघड उघड थापाड्या म्हणलं. त्यांना बाग दाखवण्याची कबुली देऊन मी त्यांना त्या रस्त्यानं घेऊन आलो, पण त्या रस्त्यावर कोठेही ती बाग नव्हती आणि ते हिरवं फाटकही नव्हतं. गोंधळून मी अनेक रस्त्यांनी हिंडलो, पण मला ते फाटक दिसलं नाही. नाईलाजाने त्यांचे सर्व आरोप कबूल करून मला गप्प बसावं लागलं. पण त्यावेळी सुद्धा मला त्यांच्या चिडवण्यापेक्षा, त्या अपमानापेक्षा आता आपल्याला त्या बागेत जाता येणार नाही याचं जास्त वाईट वाटलं. पण दिवस गेले आणि हळूहळू मी ते सारं विसरलो. शाळेत, कॉलेजात नशिबानं मी अभ्यासात, खेळात सगळ्यात यशस्वी ठरलो. लोकांशी वागताना सुद्धा मला कधीही अडचण पडली नाही आणि कोणी माझा हेवा दावा केल्याचं मला आठवत नाही. बहुतेक सर्व खेळ माझ्या आवडीचेच, पण क्रिकेट त्यातल्या त्यात जास्त प्रिय. तिसऱ्या वर्षी माझी सिनियर टीमचा कॅप्टन म्हणून निवड झाली आणि मी सकाळी शील्ड मॅचसाठी चाललो होतो. ग्राउंडच्या नेहमीच्या रस्त्यावरून मी सायकलनं चाललो होतो आणि माझ्या डोक्यात मॅचचेच विचार होते. बॅटिंग घेतली तर काय करायचं, फिल्डिंग आली तर काय करायचं, 1 ना 1000. नेहमीच्या वळणावर मी जोरानं सायकल वळवली. ब्रेक फार चांगले होते म्हणून सायकल मी थांबवू शकलो. रस्त्याच्या बरोबर मध्ये ते हिरवं फाटक आणि ती बाग होती. माझ्या मेंदूत एखादी तार छेडल्यासारखा जणत्कार झाला. ते फाटक आणि ती बाग मी विसरणं किंवा दुसऱ्या एखाद्या तशाच ठिकाणाला चुकून ती तशी समजणं शक्यच नव्हतं. मी एका क्षणात ओळखली ती बाग. माझ्या मनाचा गोंधळ मला अजून आठवतो. खाली पाय टेकवून सायकलवर बसूनच मी त्या फाटकाकडे पाहत राहिलो. आज तर मॅच सोडून आत जाणं मला शक्यच नव्हतं. पण मी मनाशी समाधानानं म्हटलं सुद्धा, ठीक आहे, इतक्या दिवसांनी का होईना पण सापडलं एकदाचं. संध्याकाळी परत येताना जाऊ आत. आता काही आपण मागच्यासारखा रस्ता चुकणार नाही. मॅचचा माझा दिवस फार चांगला गेला. मी नसतो तर बहुतेक आमचं कॉलेज ती मॅच आणि मग शील्ड हरवून बसलं असतं. संध्याकाळी मित्राबरोबर गप्पा मारत मी त्याच रस्त्यानं परत आलो, पण वाटेत फाटक नव्हतं, बागही नव्हती. या एकंदर प्रकारामागचा पॅटर्न अंधुकपणे त्याच वेळी माझ्या ध्यानात आला. पण ऐन तारुण्याच्या उमेदीत मला फारसं वाईटही वाटलं नाही. त्याची रुखरुख मात्र मनात राहिली. माझी MBBSची परीक्षा झाली. सर्जरीच्या डॉक्टरेटसाठी मला फॉरेन स्कॉलरशिपही मिळाली. माझं सर्व आयुष्य यशाच्या चाकोरीतून चाललं होतं. मी तिकडून परत आलो आणि माझी सुलूशी ओळख झाली. काही माणसांवर दैवाची इतकी खैरात असते की त्याच्याच मनात येतं आपण इतके सुखी असणं योग्य आहे का. सुलूची गाठ पडली आणि माझी खात्री झाली की हीच आपली पत्नी होणार. मला फार वाईट वाटतं की तुमची तिची गाठ पडली नाही. स्त्रीमध्ये कोणते गुण हवेत तुम्हाला? सौंदर्य, मनमिळाऊपणा, बुद्धिमत्ता, व्यवहारीपणा, कला, कौशल्य. सुलूच्यात काय कमी होतं? माझी आई जरी अगदी जुन्या वळणाची होती तरी सुलूनं पहिल्या भेटीतच तिचं मन काबीज केलं. आमच्या दोघांच्या जोडीबद्दल कोणाच्याच मनात काही शंका राहिली नव्हती. माझी नोकरी कन्फर्म होण्याची मी वाट पाहत होतो. ज्या दिवशी माझ्या हातात कन्फर्मेशन ऑर्डर आली त्याच संध्याकाळी मी तिला प्रपोज करायचं ठरवलं आणि मोठ्या घाईनं तिच्याकडे निघालो होतो. आमच्या भावी आयुष्याची चित्र माझ्या मनासमोर तरळत होती आणि वाटेत नेमके नको त्यावेळी माझ्यासमोर ते हिरवं फाटक आलं. मला एखादा विजेचा धक्का बसल्यासारखं झालं. आता मी कोणतं पसंत करू? कारण एकदा त्या बागेत गेलो की माझी खात्री होती मी परत बाहेर येणार नाही.
नुसत्या त्या विचारानंच माझं मन व्याकुळ झालं. पण सुलू? मी मोठ्या जड पावलांनी त्या फाटकावरून पुढे गेलो. तिकडे न बघता सरळ पुढे गेलो. मनाशी म्हणालो, ठीक आहे, पुढे पाहू. आमचं लग्न झालं, संसार सुरू झाला. जगी सर्व सुखी हा प्रश्न मला त्यावेळी विचारला असता तर मी छाती ठोकपणे मी आहे असा जबाब दिला असता. माझी प्रॅक्टिस उत्तम चालली होती. फीची किंवा चार्जेसची मी कधीही फिकीर केली नाही, पण त्यात मला वाण भासली नाही. माझ्या हाताला यश इतकं आहे की आजपर्यंत माझं ऑपरेशन फेल झालेलं नाही. माझ्या रायव्हल्सने अगदी लास्ट स्टेजमधल्या पाठवलेल्या केसेससुद्धा माझ्याकडून बऱ्या झाल्या. आम्हाला 2 मुलगे आणि 1 मुलगी झाली. सर्वजण सुस्वरूप, सशक्त आणि हुशार. माझ्यावर सर्व देवांचा वरदहस्त होता जणू. मी लोकांचं जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला तेवढा मला अधिकाधिक वाव मिळू लागला. या यशाला अंतच नाही. युद्ध सुरू झालं आणि केवळ ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर मी माझी सर्व्हिस व्हॉलंटिअर केली. लोकहित एवढा प्रश्न सोडला तर मी राजकीय प्रश्नात कधी लक्ष घातलं नाही. चांगल्या राजकारणाचा तरी अंतिम हेतू तोच असतो ना. माझा मार्ग फक्त वेगळा होता, पण मी तेच करत होतो. जेथे जेथे शक्य होतं तेथे तेथे माझ्या ज्ञानाचा, माझ्या कौशल्याचा उपयोग मी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी केला. अनेक वेळा मी अगदी मृत्यूच्या दाढेतून वाचलो. माझे कितीतरी सहकारी त्या राक्षसी यज्ञात बळी पडले, पण माझ्यावर जणू एखादं अभयदानाचं छत्रच होतं. पण त्याचीही फारशी पर्वा केलेली मला कधी आठवत नाही. आपली एडनला गाठ पडली त्यावेळी माझी रजा मंजूर झाली होती आणि मी लवकरच हिंदुस्थानला परत येणार होतो. सुलूला आणि मुलांना जवळजवळ 2 वर्षात पाहिलं नव्हतं. त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस जास्त येऊ लागल्या होत्या. केवळ पत्रांवर मनाचं आता समाधान होत नव्हतं. त्यांना केव्हा भेटेन असं मला झालं होतं. आपण त्या संध्याकाळी फिरायला चाललो होतो ना, त्या संध्याकाळी मला 3ऱ्या खेपेस ते हिरवं फाटक दिसलं. मला माहिती आहे तुमच्या मनात काय विचार चाललाय, पण ज्यानं त्या बागेत प्रवेश केलेला नाही त्याला मी ते कसं समजावून सांगू. तुम्हाला ते एक साधं बंगल्याचं आवार आणि त्यात ते एक फाटक दिसलं असतं, पण मला ते दिसताच मी ती जुनी बाग ओळखली. त्या क्षणी जर माझ्याबरोबर सुलू असती तर तिच्यासह मी खास आत गेलो असतो, पण तिला एकटीला इकडे सोडून कसा जाऊ. माझ्या डोळ्यांसमोर मला ती जागा दिसत होती जिच्यासाठी मी व्याकुळ झालो होतो, पण मी आज तरी तिकडे जाऊ शकत नव्हतो. या भवपाशांनी बांधलेला माझा जीव केवळ एखाद्या पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखा फडफडत होता, पण नाईलाज होता. कठोर मनानं मी त्या बोलवणाऱ्या फाटकाकडे दुर्लक्ष करून तुमच्याबरोबर पुढे आलो. इकडे आलो आणि नेहमीच्या रुटीनमध्ये अडकलो. मुलं मोठी झाली, आयुष्यात यशस्वी झाली, चांगली आहेत. त्यांना मुलं बाळ आहेत. मुलीचं लग्न झालंय, ती तिच्या घरी सुखी आहे. 4 वर्षांपूर्वी सुलू मला सोडून गेली. माझी सर्व बुद्धिमत्ताही तिच्या कॅन्सर पुढे कमी पडली, पण ती समाधानानं गेली. तिच्यापासून सर्व आयुष्यात कोणालाही क्षणभराचाही क्लेश झाला नाही या खात्रीनं गेली. आपलं आयुष्य पूर्णपणे जगून जगाला जे काही चांगलं देता येण्यासारखं आहे ते ती देऊन गेली. शांततेनं गेली. साऱ्या आठवणींचा बोजा डोक्यावर घेऊन मी मागे एकटाच राहिलो. माझी प्रकृती पूर्वी इतकीच अगदी निकोप आहे. माझा उत्साह पूर्वी इतकाच कायम आहे. माझ्या हातात अजूनही पूर्वी इतकंच कौशल्य आहे. माझा मेंदू पूर्वी इतकाच तरतरीत आहे. त्या बाबतीत मला काहीही म्हणा, यत्किंचितही काळजी वाटत नाही. माझं सर्व आयुष्य असंच बिनत्रासाचं जाणार आहे, यशस्वी होणार आहे यात मला शंका नाही. पण आता मला कोणत्याही क्षणी ते हिरवं फाटक दिसलं तर क्षणाचाही विचार न करता मी बागेत जाईन. गेल्या काही वर्षात मी फार वेळा त्या बागेसंबंधी विचार केला. पहिल्या खेपेपासूनच त्या बागेसंबंधी काही चमत्कारिक गोष्टी माझ्या ध्यानात आल्या आहेत. पहिली म्हणजे स्थळ. मला प्रथम ती बाग नाशिकला दिसली, त्यानंतर मुंबईला आणि शेवटी एडनला दिसली. मी प्रथम प्रवेश केला तीच ती बाग, यात मला काडी इतकाही संशय नाही. त्यात माझी चूक होणं कालत्रयी शक्य नाही. दुसरी गोष्ट कालासंबंधी आहे. खरं म्हणजे या 2 गोष्टी आहेत. मी लहान असताना त्या बागेत कितीतरी वेळ घालवला असेल, हिंडण्यात फिरण्यात, बाहेरची मजा पाहण्यात, पण मी घरी आलो तेव्हा मला उशीर झालेला नव्हता. बाहेरच्या जगापुरतं बोलायचं तर मी आतमध्ये सेकंदभर असेल किंवा नसेल. तुम्ही बागेत पाय टाकलात की तुमच्यापुरता काळ स्तब्ध उभा राहतो.
आतमध्ये भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, सर्व वर्तमान काळ आहे एवढं मी मनाशी ठरवलं. तिसरी गोष्ट आतल्या माणसांची. त्यावेळी मला त्यांचे वेश चमत्कारिक वाटले, पण जरा विचार केल्यावर माझ्या ध्यानात एक गोष्ट आली, जी यापूर्वीच यावयास पाहिजे होती. बागेमध्ये सर्व कालांचे लोक आहेत. तिला इतिहासाची आणि भूगोलाची बंधनं नाहीत. आज सर्व थोर माणसं आहेत. ज्या दिवशी मी हे कोडं उलगडलं, त्या दिवशी मला इतका आनंद झाला. आता जर मी बागेत गेलो तर मला सुलू तिथे भेटेल. ती खात्रीनं आत असणार. मी नंतर विचार केला की मला ते फाटक केव्हा दिसलं. लहानपणची गोष्ट वेगळी आहे. त्यावेळी आपण देवाच्या फार जवळ असतो, पण पुढे मला दिसलं त्या तिन्ही वेळा अशा होत्या. एकतर आयुष्यातली फार मोठी संधी सोडून मला जावं लागलं असतं, किंवा माझ्या मागची फार मोठी जबाबदारी झिडकारून मला जावं लागलं असतं. दोन्ही प्रकारच्या परीक्षाच वाटल्या त्या मला. समोर दिसणारा मोठेपणा, सुख सोडण्याची तुझी तयारी आहे का? तुझ्या मागच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी किती स्वार्थ त्याग करशील? दोन्ही तिन्ही वेळा हे विरुद्ध प्रश्न माझ्या समोर आले. माझ्या कुवतीप्रमाणे मी ते सोडवले. पण एडनमध्ये असताना मी त्या बागेत गेलो नाही याचं मला फार बरं वाटतं. तर मग असं हे नंदनवन आपल्या शेजारीच कुठेतरी आहे. कोट्यवधी लोकातला मी एक भाग्यवान माणूस की मला त्याचं अस्तित्व तरी समजलं. एवढंच नाही तर आत एकवार प्रवेशाची संधीही मिळाली. एक वार नाही, त्रिवार. ते हिरवं फाटक कसं, केव्हा आणि कुठे दिसेल मी काय सांगू. मला हिरवं फाटक दिसतं म्हणून सर्वांना ते त्याच स्वरूपात दिसत असेल असं तरी कशावरून? आपल्या नेहमीच्या स्थळ काळ रूपाच्या मर्यादाच त्याला लागू नाहीत. पण मी मात्र आत प्रवेश करण्यास क्षणमात्र संकोच करणार नाही. खरं म्हणजे गेली 4 वर्ष मी त्या फाटकाच्या शोधात आहे. एक गोष्ट मात्र मी ओळखली आहे. तुम्ही शोधायला गेलात तर सर्व जगाच्या पाठीवर ते तुम्हाला सापडणार नाही. मात्र तुम्ही तुमचं रोजचं कर्तव्य करत राहिलात तर ते तुमच्या नकळत एक दिवस तुमच्या समोर अवचितपणे उभे राहील. तुम्ही फक्त ते उघडायचं आणि आत पाय टाकायचा. पृथ्वीवरच्या नंदनवनात, जिथे कशाची काळजी नाही, जिथे मनावर ताण नाही, जिथे पृथ्वीवरचे आजवरचे सारे महान पुरुष एकत्र आले आहेत, जिथे कदाचित निर्माताही असेल, अशा नंदनवनात पाय टाकायचा. डॉक्टर जसवंतांचा आवाज थांबला आणि संध्याकाळची शांतता आमच्या भोवती जमा झाली. सूर्यास्त होऊन अंधार पडला होता. आज बहुतेक चांदण्याची रात्र नव्हती, कारण लांबवरच्या निळ्या काळ्या आकाशात तारे हिऱ्यासारखे चमकत होते. गार वारा आमच्या भोवती पिंगा घालत होता. आमच्या दोघांच्या हातातल्या सिगारेट्स तशाच विझून गेल्या होत्या. बराच वेळ आम्ही बसलो. मग एक मोठा निश्वास सोडून डॉक्टर म्हणाले, मी आजवर कोणाजवळही, सुलूजवळही या प्रकारासंबंधी एक चकार शब्दसुद्धा काढलेला नाही. एखाद्या अमोल ठेव्याप्रमाणे मी माझं गुपित माझ्याजवळ राखून होतो. पण आताशा मला परत ती बाग सापडण्याची जरा निराशा वाटू लागली आहे. जरा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, मला बरोबर कल्पना आहे तुमच्या मनात काय विचार येत आहेत त्याची. डिल्युजन्स, हो की नाही? माझ्या शांत राहण्यावरूनच त्यांनी काढायचा तो अर्थ काढला. त्यांचा आवाज एकदम गंभीर झाला. आपलं डॉक्टरी ज्ञान आपण जरा बाजूला ठेवू. तुम्ही माणसाच्या मनाविषयी जरा विचार करा. त्या मनाचा बाहेरच्या जगावर केवढा विश्वास आहे. जोवर हा विश्वास आहे तोवरच त्याला या जगात जगणं शक्य आहे. त्याला बाहेर जे दिसतं त्यावर तो विश्वास ठेवतो, तिथे प्रत्यक्षात काही का असेना, हो की नाही? जेव्हा मला ही बाग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दिसली, त्यावेळीच माझ्या मनाची खात्री झाली की ही बाग आपल्या नेहमीच्या व्यवहारातली नाही. आपल्या जगाबाहेरचं काहीतरी या ठिकाणी आणि यावेळी आपल्या जगाला स्पर्श करतं. मला त्यामध्ये जावयाची संधी त्यावेळी मिळते. स्वतःचे खांदे हलकेच उडवून शेवटी डॉक्टर म्हणाले, हो, जाऊ द्या. माझी खात्री झाली आहे की मी तुम्हाला या गोष्टी पटवून देऊ शकणार नाही, कारण या केवळ शाब्दिक करामतीनं पटवून देणाऱ्या गोष्टीच नाहीत. मी हळूच त्यांना म्हणालो, हे पहा डॉक्टर, समजा उद्या तुम्हाला ते हिरवं फाटक दिसलं आणि त्यातून तुम्ही बागेत प्रवेश केलात. मागे काय होईल अशी तुमची कल्पना आहे? तुम्ही या शरीरासह इथून नाहीसे व्हाल. हसत हसत डॉक्टर म्हणाले, मला काय फिकीर त्याची, यावेळी मी परत येणार नाही खास.
यावर काही जास्त न बोलता आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. रात्रीच्या शांत वेळी मी त्यांची हकीकत मनात घोळवत घरी आलो. हा असा प्रश्न होता की त्याला प्रत्येकानं आपलं उत्तर आपणच द्यायचं होतं. डॉक्टरांच्या बाबतीत मी काय सांगू शकणार? ती माझी व डॉक्टर जसवंतांची शेवटचीच भेट ठरली. वर्तमानपत्रातली बातमी वाचताच मला ही सारी हकीकत आठवली. त्यांच्या अंत्ययात्रेस इतर हजारो लोकांबरोबर मीही गेलो होतो. त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यास मी जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहिलो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं. माझ्यापुरतं विचाराल तर एखाद्या अपघातात सापडलेल्या माणसासारखा तो चेहरा नव्हता. ज्या माणसानं वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीसाठी प्राणांतिक धडपड केली आहे, ती वस्तू त्याच्या हातात आली की त्याचा चेहरा जसा होईल तसा तो होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान झळकत होतं, पूर्ण शांती होती. काहीही झालं असलं तरी डॉक्टरांना शेवटी जाताना खेद झालेला नव्हता. अंत्ययात्रा संपवून परत येताना मी मुद्दाम त्यांना ज्या जागी अपघात झाला त्या जागेवरून आलो. बांधकाम चाललेल्या जागेला सुमारे 300-350 फुटांचं पत्र्याचं कंपाऊंड घातलेलं होतं. लॉऱ्या आणि इतर अवजारं जाण्यासाठी मोठमोठी दारं होती आणि जिथे डॉक्टरांना अपघात झाला तिथे कामगारांसाठी एक लहानसं फाटक होतं. आपण हजारो ठिकाणी पाहतो तसलं लाकडी पट्ट्यांचा हिरवा रंग दिलेलं एक साधं फाटक होतं ते.